सुरुवातीचीच बातमी वडाळ्यातून आहे। रामनवमी निमित्त काढलेल्या रॅली दरम्यान राडा झाला आहे। पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा कार्यकर्त्यांकडून आरोप देखील केला जातोय। थोड्याच वेळात ही रॅली निघणार होती आणि त्याच आधी आता पोलीस आणि या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं बघायला मिळतंय। वडाळ्यातली ही दृश्य आहेत आपण बघतोय। वडाळ्यामध्ये रामनवमी निमित्तानं काढलेल्या रॅली दरम्यान राडा झाला आहे। पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप कार्यकर्ते करतायत। थोड्याच वेळात ही रॅली निघणार होती। रामनवमीला परवानगी न दिल्यानं आज रॅली काढली जाणार होती आणि याच रॅलीच्या दरम्यान हा राडा झालेला आहे। वडाळ्यामध्ये पोलीस आणि विहिंपच्या कार्यकर्त्यांचा राडा आपण पाहतोय। पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप हा कार्यकर्त्यांकडून केला जातोय। रामनवमीला परवानगी दिली नव्हती, त्यामुळे आज रॅली काढली जाणार होती आणि त्याच अनुषंगाने रॅली दरम्यानच पोलिसांनी इथं लाठीचार्ज केल्याचं बोललं जातंय। पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा हा आरोप सगळे कार्यकर्ते करतात। थोड्याच वेळात या ठिकाणाहून रॅली निघणार होती, मात्र विहिंपच्या कार्यकर्त्यांना लाठीचार्ज केल्याचा आरोप पोलिसांकडून केला जातो। देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। देवेंद्र, नेमकं काय घडलं या रॅली दरम्यान? वर्षा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल याचे कार्यकर्ते आज रामनवमीची यात्रा जी आहे ती आज वडाळा परिसरात करणार होते। कारण रामनवमीच्या दिवशी त्यांना या भागामध्ये यात्रा काढण्यासाठी परवानगी मिळाली नव्हती, त्यामुळे आज ही यात्रा काढण्यात येणार होते। आणि याच यात्रा निघण्यापूर्वी जे आहे ते बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील किंवा विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असतील यांच्यामध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज जो आहे तो या कार्यकर्त्यांवरती करण्यात आलेला आहे। त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते जे आहेत किंवा हे यात्रा करणारे लोक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि वडाळा पोलीस ठाणे इथे निदर्शनं करताना पाहायला मिळतात आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी देखील या घटनास्थळी येत पोलिसांशी कार्यकर्त्यांची बातचीत केलेली आहे। मात्र कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक आहेत आणि त्यांची जी भूमिका आहे यात्रा काढण्यासंदर्भातील किंवा कार्यक्रम घेण्यासंदर्भातली त्यावरती ठाम असल्यामुळे सध्या हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते प्रदर्शन करताना वडाळा पोलीस स्टेशनच्या परिसरात पाहायला मिळतात आहे। निश्चितच देवेंद्र, पोलिसांकडून नेमकी काय सांगण्यात आली आहे का माहिती? पोलीस जे आहेत ते अद्याप या कार्यकर्त्यांसोबत बातचीत करतात आहे। कुठल्या कारणास्तव त्यांना परवानगी रामनवमीच्या दिवशी देण्यात आली नव्हती आणि आज यात्रा काढण्याच्या दरम्यान नेमका काय गोंधळ झाला या अनुषंगाने सध्या पोलीस जे आहेत ते या ठिकाणी चर्चा करताना पाहायला मिळतात आहे। मात्र अद्याप तरी कुठल्याही पद्धतीचा तोडगा जो आहे तो या सगळ्या संदर्भात निघालेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये। निश्चितच देवेंद्र, सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। आपण पाहतोय वडाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विश्व हिंदू परिषदेच्या या सगळ्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी देखील दिली जाते। रॅली दरम्यान हा राडा झाला आणि पोलिसांनी आपल्याला लाठीचार्ज केल्याचा आरोप या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। रामनवमी निमित्तानं रॅली काढण्यात येणार होती, मात्र त्या दिवशी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती, त्यामुळे आज रॅली काढली जात होती आणि याच रॅली दरम्यान हा राडा झाला आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला असा आरोप या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। वडाळ्यात रामनवमी निमित्तानं काढलेल्या रॅली दरम्यान हा सगळा राडा झाला आहे। पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा कार्यकर्ते आरोप करतात। थोड्याच वेळात ही रॅली निघणार होती। रामनवमीला परवानगी दिली नव्हती, त्यामुळे आज रॅली काढण्यात येणार होती आणि याच रॅली दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। मोठ्या प्रमाणात विहिंपचे सगळे कार्यकर्ते एकवटले आहेत।